नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, आज आपण नवीन 10 प्रश्न घेऊन आलेलो आहेत जे की पोलीस भरती 2024 मध्ये आलेले आहेत। ठीक आहे, आता हे प्रश्न मित्रांनो की पोलीस भरती 2024 मध्ये आलेले आहेत। ठीक आहे, आता हे प्रश्न मित्रांनो व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। हे क्वालिटी प्रश्न आहेत आणि आपण क्वालिटी 10 प्रश्न आपण घेऊन येतो आहेत। ठीक आहे, चल आता हा प्रश्न बघा। पहिला प्रश्न काय, एका विद्यार्थ्याने 12 प्रश्नाची उत्तरे लिहिली व त्यामध्ये त्याला पैकीच्या पैकी गुण मिळाले। जर त्याला सर्व प्रश्नांना समान गुण असणाऱ्या या परीक्षेत 60% गुण मिळाले तर परीक्षेमध्ये एकूण गुण किती आपल्याला प्रश्न विचारला आहे। एकूण प्रश्न किती असा आपल्याला प्रश्न आहे। आता काय करायचं सर, 60 प्रश्न आहे ना, आपण फक्त करायचं आहे हे 60% आहेत त्याने किती सोडवलेत तर सर हे 12 प्रश्न सोडवलेत आणि 100% म्हणजे हे किती प्रश्न असतील असा आपल्याला प्रश्न आहे। 60% म्हणजे दिले आहे ना, 60% मार्क मिळालेत म्हणजे 12 सोडवले त्याच्यावर त्याला 60 मिळाले। मग 60% म्हणजे 12, 100% म्हणजे किती, संपला विषय। इथे फक्त गुणाकार टाका आणि हे 60 मित्रांनो फक्त भागीला घ्या आणि आता फक्त कटछाट करा। हा 0 कॅन्सल, 6 1 6, 6 2 12। आता करायला सर 10 राहिले आणि 2 राहिले, 10 2 तर 20। एकूण प्रश्न किती होते सर, तर एकूण प्रश्न होते सर मग 20 आहे सर असं ऑप्शनमध्ये। तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे। आणि अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं। धाराशिव पोलीस भरती 2024 मध्ये आलेला हा प्रश्न आहे। ठीक आहे, चल पुढचा गणित बघूया मित्रांनो। आता हा पुढचा गणित बघा, रत्नागिरी पोलीस भरती 2024 मध्ये आलेला हा प्रश्न आहे। आता या प्रश्नाला आपल्याला कसं टॅकल करायचं होतं, आता बघा प्रश्न काय आहे, एका संख्येची 33% किंमत जर 0.33 असेल तर ती संख्या कोणती असा तो प्रश्न आहे। आता काय करायचं, एक संख्या आहे ती संख्या सर माहिती नाही आहे बरोबर, त्या संख्येची आहे म्हणजे सर गुणाकार आहे। 33% म्हणजे हे सर 33% आणि भागीला 100 म्हणजे ह्या टक्क्याला आपण 100 लिहितो ना बरोबर। किती आलंय तर 0.33 आलंय, हे 0.33 तर ती संख्या कोणती म्हणजे एक्स ठिकाणची संख्या कोणती बस। आता पहिले हा गुणाकार करा मित्रांनो, म्हणजे किती येईल, हा पण सोडवलाय तर सर 33 हे एक्स येईल म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार केला आहे भागीला किती तर भागीला 100 बरोबर किती तर 0.33। आता पुढची स्टेप काय असेल, हा इकडे आता भागीला आहे तिकडे काय होईल तर गुणीला होईल सर। मग हे 33x बरोबर हा तिकडे जाईल तर हे इकडे जाईल ना, तर इथं पॉईंट ऑलरेडी 2 आहेत तर ते कॅन्सल होतील म्हणजे काय राहील फक्त 33 राहतील म्हणजे हा पॉईंट निघून जाईल डायरेक्टली बरोबर। आता पुढे काय करायचं सर, हा 33 आणि x गुणाकारामध्ये आहे तिकडे भागीला होईल म्हणजे x बरोबर हा 33 आहे भागीला 33 मध्ये जर गेलाय तर हा फक्त कटछाट होईल मित्रांनो। 33 कॅन्सल म्हणजे x बरोबर काय आले, x बरोबर आले सर 1 म्हणजे x बरोबर असेल तुमचं उत्तर, x बरोबर 1 आहे तर इथं x ची संख्या कोणती आहे तर 1, उत्तर क्रमांक असेल तुमचं 3 नंबर। अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला ह्या गणिताला सहजरित्या सॉल्व करायचं होतं। रत्नागिरी 2024 मध्ये आलेला हा प्रश्न आहे आणि ही सिरीज मित्रांनो पोलीस भरती चालू आहे। 2024 मध्ये जे काही पोलीस भरतीमध्ये प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न आपण टॅकल करतो आहे। ठीक आहे, चल आणि जर मित्रांनो मी जे काही ट्रिक सांगतो आहे ते जर तुम्हाला समजत असतील, आवडत असतील तर फक्त व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। चल ठीक आहे, कारण त्याच्यामुळे काय होईल की त्याच्यामुळे असे व्हिडिओ बनायला मला पण एक प्रेरणा मिळेल। आता बघा हा प्रश्न काय आहे मित्रांनो, परभणी पोलीस भरती 2024 मध्ये आलेला हा प्रश्न आहे। आता हा प्रश्न कसा सॉल्व करायचा बघा प्रश्न तिसरा, 12 15 18 या संख्यांचा मसावी किती आपल्याला विचारलाय। आता मित्रांनो मी आपल्या चॅप्टरमध्ये तुम्हाला लसावी आणि मसावी एकदम शॉर्ट ट्रिकनुसार तुम्हाला सांगितलेली आहे बरोबर। आता काय करायचं, सर्वात मोठी संख्या कोणती आहे तर 18 मधून त्याच्यानंतरची संख्या करायची 15 वजा, 18 मधून 15 वजा केले उरले किती तर सर 3 म्हणजे 3 तुमचा काय असेल तर 3 असेल मित्रांनो तुमचा मसावी आहे सर असं ऑप्शनमध्ये। तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे, 3 नंबर असेल तुमचं मसावी। अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला ह्या गणिताला सहजरित्या सॉल्व करायचं होतं। जर मित्रांनो ही कन्सेप्ट तुम्हाला समजली नसेल
तर आपलं ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरवरती विघ्नार्थ अकॅडमी हे जर तुम्ही टाकलं तर त्याच्यावरती आपलं प्ले स्टोअर येतं आणि त्याच्यावरती पोलीस भरतीसाठी सर्व काही फ्रीमध्ये मटेरियल तिथे आहे, ते तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आणि ही जी कन्सेप्ट आहे सर, ही मसावीची कन्सेप्ट काय आहे, तुम्ही असं काय केलं आहे, हे सर्व तिथे मी इन डिटेलमध्ये तिथे सांगितलेलं आहे. ठीक आहे, चल आता हा पुढचा प्रश्न घ्या मित्रांनो. आता हा पुढचा प्रश्न काय, प्रश्न क्रमांक 14. अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती ज्या संख्येला 78, 128 आणि 203 या संख्यांना भागल्यास प्रत्येक वेळी बाकी समान उरते. म्हणजे आता मोठ्यात मोठी म्हणजे काय सर, तर मोठ्यात मोठी म्हणजे सर मसावी, बरोबर. आणि SRP गट क्रमांक 7 दौंड 2024 मधला हा प्रश्न आहे. फक्त काय करायचं आहे सर, तेच मसावी. आपण मागचं उदाहरण पण तेच होतं, मागचं गणित पण तेच होतं, हे गणित पण तेच आहे. मग सर्वात मोठी संख्या कोणती आहे सर, तर 203. मग त्याच्यानंतर कोणती आहे तर सर 128. मग हे 128 यांची काय करायची तर वजाबाकी. आता 3मधून तर 8 जात नाही, मग सर 13मधून 8 गेले, उरले किती तर सर 5. एक परत दिलं आहे. आता 20मधून 13 गेले तर उरले किती सर तर 7. म्हणजे आपलं 75. म्हणजे आपला मसावी किती असेल सर 75. पण सर 75 तर कुठं नाही. मग 75 जर कुठं नसेल तर 75ला भाग जाणारी संख्या बघा ती असेल आपली मसावी. मग सर 39ने 75ला जातो का तर नाही. 13ने जातो का तर सर नाही. 25ने जातो का तर हो सर 25ने जातो. 29ने तर नाही. म्हणजे आपलं उत्तर काय असेल मित्रांनो 25 असेल आपलं उत्तर. ठीक आहे. अशा प्रकारे आपण लसावी मसावीवरचा कोणताही प्रश्न आला तर अवघ्या आपण 2 सेकंदात ट्रिकच्या माध्यमातून काढू शकतो. आणि ती ट्रिक मी तुम्हाला आपल्या कोर्समध्ये पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेली आहे. ठीक आहे. चला, जर तुम्ही तो कोर्स परचेस केला नसेल, तो कोर्स बघितला नसेल तर ते आपलं विघ्नार्थ अकॅडमी ह्या ॲप्लिकेशनवरती आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. चला, आता पुढचा प्रश्न आहे मित्र, 140चे किती टक्के म्हणजे 56 होतील. आता 140चे किती टक्के, आता काय करायचं मित्रांनो, हे 140 आहे, चे म्हणजे गुणाकार, किती टक्के म्हणजे हे माहीत नाही, x आणि हे असं टक्के, बरोबर. म्हणजे काय होतील सर तर 56 होतील. बस ह्या गणिताला मित्रांनो आता सॉल्व करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं, पहिल्यांचा गुणाकार करा म्हणजे काय होईल सर, हे 140 x होईल आणि भागीला काय तर सर 100 आणि बरोबर किती तर 56 सर. आता पुढची स्टेप काय होईल, हे 140 आहे, x हा 100 आता भागीला आणि तिकडे काय होईल गुणीला होईल. म्हणजे काय होईल सर, हे 5600. हो, आता पुढे काय होईल सर, तर 140 गुणीला x आहे ना, मग x बरोबर हा गुणीला आहे, तिकडे काय होईल तर तिकडे सर भागीला होईल. म्हणजे 5600 भागीला 140 होईल. आता फक्त मित्रांनो आपल्याला कटछाट करायचं आहे, हा 0 0 कॅन्सल, 14 1 14, 14 चूक 56 आणि हा 0 इथे. म्हणजे x बरोबर काय आले मित्रांनो, तर x बरोबर आले 40. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं. म्हणजे किती आहे तर आपलं आहे उत्तर 40, बरोबर. म्हणजे 140चे किती टक्के म्हणजे 56 आहे, तर 40% म्हणजे आहे 56. आणि अशा प्रकारे आपला हा प्रश्न कुठं आला मित्रांनो, तर मुंबई 2024मध्ये प्रश्न आलेला आहे मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला काही सोपे गणित असतात, अवघड गणित काही नसतं, फक्त तुमची कन्सेप्ट व्यवस्थित व्हायला पाहिजे. कन्सेप्ट जर एकदा व्यवस्थित तुमची क्लिअर होत गेली तर त्याच्यानुसार तुम्ही हे पूर्ण गोष्टी क्लिअर होऊ शकते. ठीक आहे. चला, आता हा पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. आता हा प्रश्न काय, विशाल हा एक काम 25 दिवसात करतो आणि कुमार हा तेच काम 10 दिवसात. जर कुमारने 6 दिवस काम केले तर उरलेले काम करायला विशालला किती दिवस लागतील. आता कुमारने 6 दिवस केलेत. पहिले काय तर विशाल हा एक काम 25 दिवसात करतोय, मग इथं सर मी विशाल लिहितो आणि इथं सर मी कुमार लिहितो. मग विशाल हे 25 दिवसात करतोय अधिक कुमार किती दिवसात करतोय तर सर कुमार 10 दिवसात करतोय. संपलं. आता बस काय करायचं आहे, ह्या दोघांचा लसावी काढा सर. दोघांचा लसावी किती आहे तसं लसावी 50, बरोबर. म्हणजे अशी संख्या की याने पण भाग जाईल अशी सामायिक संख्या म्हणजे लसावी. मग 25ने 50ला जातो, 10ला बी जातो. मग 25 दुनी हे 2 आणि 25 हे 10 5 50. म्हणजे एका दिवसाची इफिशियन्सी किंवा कार्यक्षमता विशालची किती आली 2 आणि कुमारची किती आली तर सर 5. पण काय म्हटलं आहे, कुमारने 6 दिवस काम केलेत. मग आपण काय करणार सर, कुमारने एका दिवसाची त्याची कार्यक्षमता 5 आहे,
तर 6 दिवस काम केले तर हे सर 6 म्हणजे 5 सक 30 म्हणजे त्यांनी सर 30 काम करून ठेवलेत आणि एकूण काम किती आहे सर, तर एकूण काम आहे सर 50. मग आता उरले किती काम, तर हे सर 50 मधून 30 वजा करा म्हणजे उरतील सर आपल्याकडे 20 काम. आता बस हे जे 20 काम उरलंय आपल्याला तेच म्हटलंय ना, हे 20 काम जे उरलंय हे विशाल किती दिवसात करेल, विशाल, आणि विशालची कार्यक्षमता किती एका दिवसाची, एफिशियन्सी तर 2. मग हे 2नी त्याला भागायचं आहे फक्त बस. आता मित्रांनो कटछाट करा, बे एक बे बरोबर, हा 1 आणि हा 0 आहे, 0 इथे. म्हणजे विशाल ते जे उरलेलं काम आहे ते काम 10 दिवसात संपेल. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 10 दिवस. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला सहजरित्या सॉल्व्ह करू शकतो. फक्त तुम्हाला ती कन्सेप्ट लक्षात असायला पाहिजे. कन्सेप्ट जर मित्रांनो तुमच्या लक्षात असेल ना तर गणित सोपं आहे, काही अवघड नाही. गणित हा सब्जेक्ट तुम्हाला पोलीस भरतीमध्ये गणित हा सब्जेक्ट मित्रांनो 50 मार्काला असतो. आणि तुम्ही जर माझा कोर्स परचेस केला आहे किंवा कोर्समध्ये जर तुम्ही पूर्ण बघितलं आहे आणि कोर्स पोलीस भरतीसाठी सध्या फ्री आहे ते बरोबर, तर ते तुम्ही जर व्यवस्थित परचेस केलं आणि त्याच्यात बघितलं तर तुम्हाला 45+ मार्क 100% पडतील, म्हणजे पडतील याची गॅरंटी मी घेतो. ठीक आहे, फक्त ते प्रॉपर व्हिडिओ बघणे, त्याच्यावरती नोट्स काढणे ही जिम्मेदारी तुमची असेल. ठीक आहे, चल आता हा पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. आता हा पुढचा प्रश्न काय आहे, खालील पर्यायापैकी कोणती संभाव्यता असू शकत नाही, नांदेड 2024. आता संभाव्यताचं काय आहे, संभाव्यता असू शकत नाही म्हणजे काय सर, तर 0 आणि 1 यांच्यामध्ये पाहिजे. 0 आणि 1 यांच्यामध्ये कोणती तरी संख्या पाहिजे. 0पेक्षा मोठी नाही पाहिजे आणि 0पेक्षा लहान नाही पाहिजे, बरोबर, म्हणजे ती असते संभाव्यता. क्लिअर. आता काय आहे सर, मग याला जर आपण सॉल्व केलं तर याचं उत्तर काय निघतंय, तर याचं उत्तर 0.66 निघतंय सर. म्हणजे हे तर आहे बरोबर, आपल्याला नाही पाहिजे. याला जर आपण सर सॉल्व केलं तर याला सर 15 आणि 10 म्हणजे 3 आणि 2 येईल, म्हणजे हे काय होईल सर 1.5 येईल ना, म्हणजे ही 1पेक्षा जास्त आहे, म्हणजे याची इफिशियन्सी नाही आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल मित्रांनो, उत्तर असेल आपलं 2. याला जर सॉल्व केलं मित्रांनो तर हे 15 येतं आणि हे 100. याला नंतर केलं 3 आणि 20. मग याला जर आपण सॉल्व करत गेलो तर 0.0 हे निघते ना पुढे, तर त्याचे पुढे ते पण उत्तर आपलं आहे, म्हणजे संभाव्यता आहे. याला सॉल्व केलं तर ही पण संभाव्यता आहे, मग ही आपली संभाव्यता नाही आहे. 1 आणि 0पेक्षा, मग 0 आणि 1च्या मध्ये नाही, 1पेक्षा मोठी आहे, ती तशी आपल्याला नको आहे. ठीक आहे, चल आता हा पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. आता हा प्रश्न काय आहे, आता हा प्रश्न काय, एका पेटीत 2 डझन आंबे आहेत, अशा 24 पेटीत एकूण आंबे किती होतील, हा प्रश्न आपल्याला आहे. एक पेटीत किती आहे, तर सर 2 डझन आहेत. मग सर मी एक पेटीत 2 डझन, एका डझनमध्ये किती असतात, तर एका डझनमध्ये सर हे 12 असतात. मग 2 डझनमध्ये किती असेल, तर सर 24 असतील. हो, मग आता एक पेटीत 24 आंबे आहेत आणि 24 पेटीत किती आंबे आहे आपल्याला विचारलं आहे. मग हे सर 24 पेटीत हे किती, संपला विषय. इथे गुणाकार टाका आणि हा एक सरी इथे भागीला आणा. फक्त आता काय करा, 24 गुणिले 24 म्हणजे किती येतं सर 576, हे असेल आपलं उत्तर. म्हणजे 24चा वर्ग करा फक्त डायरेक्टली, बाकी काही करायचं नाही. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे 576. आणि अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे, चल आता हा पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. पुढचा प्रश्न काय आहे बघा, संजय व विवेकच्या वजनाचे गुणोत्तर किती आहे, तर सर 7:5 आहे. गुणोत्तर त्यांचं दिलं आहे. कोण कोण आहे, तर संजय आणि विवेक. त्यांच्या वजनातील फरक किती आहे सर, तर 32 किलो आहे. 32 किलो आहे फरक. तर संजयचे वजन आपल्याला विचारलं आहे. आता मित्रांनो आपल्याला फरक दिला आहे, हे दोघांचं गुणोत्तर हे दिलं आहे आणि वजनातील फरक म्हणजे आपण सर 7मधून 5 जर वजा केले तर फरक 2चा आहे. हो, आणि फरक आपल्याला दिलं आहे किती आहे सर, तर 32. बस सर, हे 2 म्हणजे किती आहे सर, तर 32. आणि आपल्याला विचारलं आहे कोण, तर आपल्याला विचारलं आहे संजय. हे संजय म्हणजे कोण आहे, तर सर संजय म्हणजे 7 आहे. तर सर मग हे 7 म्हणजे किती, संपला विषय. इथे गुणाकार टाका आणि हे 2 मित्रांनो भागीले आणा आणि फक्त कटचा बे एक बे आणि हे 16ने भाग जातोय. मग 7 सकम सर 2च्या हातच्याला
4, 7 1 7 आणि 4 तर सर 11. म्हणजे संजयचं वजन किती आहे? तर संजयचं वजन आहे 112 किलो. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे मित्रांनो. आणि आता मित्रांनो मला तुम्ही हे सांगा कमेंट करून, जर ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल तर मला हे सांगा तुम्ही की विवेकचं वजन किती आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. जर गणित तुम्हाला समजलं असेल तर फक्त काय करायचं तुम्हाला, काहीच नाही, इथे फक्त हे 5 टाकायचं आहे विवेक आणि याला सॉल्व करून तुम्हाला कमेंट करायचं आहे. आणि जर मित्रांनो ही कन्सेप्ट तुम्हाला समजली नसेल तर आपल्या याच्यावरती भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत, ते सर्व व्हिडिओ व्यवस्थित बघा, मी तुम्हाला सांगतो. आणि मित्रांनो जर आपलं ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड केलं तर ॲप्लिकेशनवरती फ्रीज बॅच चालू आहे ही. याच्यासाठी तुम्हाला ₹1 पेड करायची गरज नाही आहे. ही फ्री बॅच आहे, फक्त लिमिटेड टाईमसाठी आहे. त्या टाईमचा तुम्ही फायदा घ्या. ही बॅच कधीपर्यंत फ्री असणार आहे हे तुम्हाला सांगतो मी. ही बॅच मित्रांनो फक्त 10 ऑगस्ट 2025 पर्यंत फ्री असणार आहे. त्याच्यानंतर ही बॅच पेड स्वरूपात चालली जाईल. ठीक आहे, चल आता पुढचा गणित बघा. पुढचा गणित काय आहे मित्रांनो, एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर किती आहे? तर 20 आणि 23. 20 जसे 23 आहे तर शेकडा नफा किती असा आपल्याला प्रश्न आहे. आणि प्रश्न आला मित्रांनो नागपूर 2023 मध्ये. आता शेकडा नफा किती आहे? वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत किती आहे हे, आणि शेकडा नफा किती, म्हणजे त्यांनी खरेदी केली त्याच्यापेक्षा जास्तीला विकली आहे, बरोबर. म्हणजे हे सर खरेदी किंमत किती आहे सर 20, आणि हे विक्री किंमत किती आहे? तर विक्री किंमत आहे सर 23, बरोबर. हे 23 म्हणजे 20ला घेतली 23ला विकली, म्हणजे ऑब्वियसली त्याला नफा झाला, याच्यात काही दुमत नाही. पण सर यांचा फरक काढा. फरक म्हणजे 3, म्हणजे 3चा फायदा झाला आहे. मग सर हे 3 गुणिला हे सर 100 करणार, म्हणजे मला टक्के काढायचं आहे. आणि फक्त मी भागीला काय ठेवू सर हाच प्रश्न आहे. तर भागीला मित्रांनो आपण खरेदी किंमत ठेवत असतो, कारण ह्या खरेदी किंमतवरती आपला नफा तोटा कळाला आहे ना. मग खरेदी किंमत किती आपली? तर 20. बस. आता मित्रांनो याला फक्त कटछाट करा. हा 0 कॅन्सल, 2 पंच, बरोबर, आणि 5 त्रिक 15, म्हणजे 15% झाला आहे मित्रांनो नफा. आहे सर ऑप्शनमध्ये 15? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं. 10 प्रश्न आपले इथे संपलेले आहेत. इथेच आपण थांबूया. असेच जर तुम्हाला मित्रांनो नवनवीन आणि ट्रिकी व्हिडिओ बघायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ह्या व्हिडिओविषयी किंवा ह्या चॅनलविषयी तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, सांगा, आणि विघ्नहर्ता अकॅडमीला सहकार्य करा. ठीक आहे, इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.